हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्तच असाल. चला, आज परत आली आहे मी एका नवीन रेसिपीसोबत. आज आपण बनवत आहोत मोदकासारखीच दुसरी एक रेसिपी, पण खूप चटपटीत, खूप टेस्टी, सगळ्यांना आवडणारी. नन अदर दॅन काय असू शकतं ते? मोमोज. आणि ही रेसिपी मी डेडिकेट करते माझ्या एका बहिणीला. तिला पण खूप खायची इच्छा होते मोमोज. ती लातूरला असते आणि माझी एक बेस्ट फ्रेंड आहे लंडनला, तिच्यासाठी त्या दोघींना आवडतात. पण माझ्या बहिणीला ते नॉनव्हेज आणि व्हेज एकत्र स्टीम करतात म्हणून मग तिला हे खायचं नसतं. मग ती म्हणते की मला नाही खावं वाटत. माझंही तसंच काहीतरी दुःख आहे, म्हणून मी आज घरीच बनवायचं ठरवलं. तर हे बघा, मस्त चॉप केली आहे कॅबेज, आणि हे गाजर असा स्वच्छ केला आणि त्याची स्किनवरची काढून टाकली, पील ऑफ केलं त्याला. इथं बघ मी लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची चॉप करून घेतली फाईन. आणि माझी कोणती रेसिपी असो मी मोहरी टाकणारच, तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं माझं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये हे चॉप केलेलं सगळं टाकलेलं आहे. लसूण आणि अद्रक थोडं जास्त घ्या, त्याची टेस्ट असते, दुसरं काही आपण त्या स्टफिंगमध्ये टाकत नाही, त्याच्यामुळं जे काय आहे अद्रक लसणाचंच आहे. आणि हे चॉप केलेला कांदा. आणि यात सगळं कुठलंच असं खूप ओव्हर फ्राय करायचं नाही किंवा खूप कच्चंच ठेवायचं, त्याची वेगळी टेस्ट असते. आणि त्याच्यानंतर मग हे चॉप केलेलं सगळं आपण टाकून दिलेलं. हे जे टाकले मी काळ्या मिरीची पूड टाकले आणि थोडंसं मीठ टाकले. आणि मग आता हे थोडंसं असं वाफेवर हलवून घेतलं. आणि मग थोडंसं जास्त वेळ असं झाकून नाही ठेवायचं, ह्याला पाणी सुटतं मग मीठ टाकलेलं असतं ना. तर मग थोडं मी गरम मसाला वगैरे टाकला थोडं टेस्टसाठी. आपल्याला जे टाकायचं आपण टाकू शकतो, पण जास्त असं डार्क टेस्ट नाही करायची ह्याची. एकदम ह्याची टेस्ट असते याची, म्हणजे कॅबेजची, ह्याचे आपण व्हेजीस टाकले त्याची एक टेस्ट वेगळी असते. मग त्याच्यानंतर आपण घेतलं हे चटणी करायला. त्याच्यामध्ये टाकले थोडेसे जिरे आणि अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या. म्हटलं आता चला ही चटणी अशी मस्त करून, आणि विदाऊट चटणी मोमोज खाण्यात काही मजाच नसते, म्हणून मग ही चटणी करायला घेतली. अद्रक वगैरे टाकलं. आणि मग काय केलं मी, बेडगी मिरची टाकली. बेडगी मिरचीने काय होतं, टेस्ट येते, कलर येतो, कलर मस्त येतो आणि टेस्ट छान येते. मी त्यात लाल तिखट टाकलंच नाही, फक्त बेडगी मिरची टाकली. आणि हे सगळं टाकून टोमॅटो को आधा मैंने कट कर लिया और टोमॅटो उधर डाल दिए. फिर थोड़ी देर के लिए उसको ढक के रख दिया. झाकून ठेवल्यानंतर मग मी बसले आपली पात्या लाटत मोमोजच्या. आणि ही माझी पोट्टी बघा मला किती त्रास दिला दिवीने काल. बापरे, माझी अजिबात इच्छा नाही आता परत मोमोज करायची. आणि हिला इतके मोमोज करायचे होते, मी असं. हे बघा मग मी आज कसं केलं चेंडकोमा, म्हणजे खूप छान मोदकासारखा आकार दिला मी. आणि मोदकासारखेच हे सगळ्यात सोपा वे आहे, अजून खूप वेगवेगळे शेप आहेत, पण मी ठीक आहे मी असं केलं. पील ऑफ करून टाकली. याची स्टीम झाली ना, पण असले भारी दिसत होते, यांचा कलरच चेंज झाला जेव्हा आपण स्टीम दिली. मग मी काय केलं, थंड होण्यासाठी यांना जरा बाजूला ठेवून दिलं. आणि मग परत आपल्या कामाकडे वळलं. लिटरली पण मोमोज करणं इट्स नॉट अ इझी टास्क. एकट्यानं नाही करणार हे, करण्यासारखं हे. कोणीतरी हेल्पला असेल तर ठीक आहे. मग मी कसे तरी केले. माझं पीठ खूप जास्त उरलं, जे मी डो बनवला होता, आणि स्टफिंग कमी पडली. ते पीठ तसंच ठेवलं. दिवी बघा कशी मांडीवरच येऊन बसले लिटरली, की मलाच घेऊन बस. तसंच तिला घेतलं आणि मग हे माझे मोमोज कंप्लीट केले मी. पण लिटरली सांगू, इतकी टेस्ट अल्टिमेट झाली होती. तुम्ही पण घरी मस्त बनवून, म्हणजे कोणी असेल हेल्पला तर करा. एकट्यात भानगडीत पडू नका. कंबरेचे पार 12 वाजलेत बसून. आणि मग ते माझा ट्रायपॉडवाला मामा ना, त्याला असे फटके दिले पाहिजे, तो काही येत नाही आहे, म्हणून मला असं शूट घ्यायला लागतं. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.